झणझणीत शेव भाजी, त्याचबरोबर भाकरी, लिंबू आणि कांदा. आपल्या शेव भाजीचं ताट करून खाण्यासाठी देखील तयार आहे. नमस्कार, मी वैशाली. वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे शेव भाजी. सर्वात आधी आपण पाहणार आहोत भाजीच्या ग्रेव्हीसाठी लागणारं सर्व साहित्य. इथे आपण सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तुम्ही सुकं खोबरं किसून देखील घेऊ शकता. लसूणच्या पाकळ्या, अद्रक, 2 मीडियम साईजचे कांदे, देठासकट स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, जिरं आणि बडीशेप. मी इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये सर्वात आधी आपण खोबरं भाजून घेणार आहोत. आपण घेतलेल्या खोबऱ्याचा रंग अगदी सोनेरी झाल्यावर यामध्ये बडीशेप आणि जिरा देखील घालून घ्यायचं. बडीशेप आणि जिरं भाजायला जास्त वेळ लागत नाही. आता आपण हे भाजलेलं साहित्य काढून घेणार आहोत. पॅन मध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. यामध्ये आपण घेतलेली लसूण आणि अद्रक घालून घ्यायचं. त्याचबरोबर आपण कांदा देखील घालून घ्यायचा. आपण घेतलेल्या कांद्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. इथे आपला कांदा अगदी व्यवस्थित भाजून झालेला आहे. गॅस बंद करून मी यामध्ये आपण घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. कोथिंबीरीला कांद्याची गरम वाफ देखील पुरेशी होते. त्यामुळे हे असंच आपण थंड करून घेणार आहोत. आपण भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आणि मिक्सरला लागलं तरच अगदी थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं. ग्रेव्हीसाठी घेतलेलं साहित्य इथे मिक्सरला बारीक देखील करून झालेलं आहे. आता आपण पाहणार आहोत फोडणीसाठी लागणारं पूर्ण साहित्य. मी इथे मोहरी घेतलेली आहे, तेजपत्ता, हळद, लाल मिरची पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला पावडर आणि आपल्या भाजीसाठी लागणारी शेव. भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. त्यामध्ये तेल घालून ते गरम देखील करून घेतलेलं आहे. सर्वात आधी आपण यामध्ये मोहरी घालणार आहोत. शेवची भाजी करण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं. आपली मोहरी छान तडतडली की यामध्ये तेजपत्ता देखील घालून घ्यायचा. त्याचबरोबर आपण घेतलेले सर्व मसाले ते देखील यामध्ये घालून घ्यायचे. मसाले घालताना गॅसची फ्लेम मात्र लो करायची. आपण घातलेले मसाले कुठेही कढईला चिकटत नाहीयेत, अगदी सहज हलतात. याचा अर्थ आपले मसाले छान परतून देखील झालेले आहेत. आपल्या भाजीला छान तरी येण्यासाठी काय करायचं, जेव्हा आपण भाजीला फोडणी देतो एक साईडला पाणी देखील गरम करत ठेवायचं. आता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. आता आपण या ग्रेव्हीला छान व्यवस्थित उकळी आणून घ्यायची. पाहू शकता इथे आपल्या भाजीच्या ग्रेव्हीला छान उकळी देखील आलेली आहे. आता मी इथे आपला गॅस बंद करून घेणार आहे. इथे आपल्या भाजीची ग्रेव्ही करून तयार देखील झालेली आहे. आपण केलेली शेवेची भाजी जर एकाच वेळेला खाऊन संपणार असेल तरच त्यामध्ये शेव ॲड करायची, नाहीतर
आपण जितकी भाजी एका वेळेला खाणार आहोत तितकी ग्रेव्ही घ्यायची आणि त्यामध्ये अशी शेव ॲड करायची. त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची. आपली शेवभाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.